कशेपी धरणग्रस्तांचा 16 दिवसाच्या आमरण उपोषणानंतर विधानसभेवर मोर्चा धडकणार। नाशिक येथील शासकीय रुग्णालय समोर कशेपी प्रकल्प संघर्ष समिती हे 16 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत। आज शुक्रवार रोजी कशेपी प्रकल्पग्रस्त म्हणून आढावा कृती समिती यांनी माननीय आयुक्त नाशिक महानगरपालिका यांची भेट घेतली व मागील 16 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। तसेच 9 ऑक्टोबर रोजी नाशिक ते मुंबई मंत्रालय येथे विधानसभा या ठिकाणी धरणे आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी यांच्या आदेशानुसार माननीय आयुक्त नाशिक महानगरपालिका यांच्याशी संवाद साधून लवकरात लवकर प्रस्ताव तयार करा असे सांगितल्यानुसार कशेपी प्रकल्पग्रस्तांनी भेट घेऊन निर्णायक चर्चा करून पुढील प्रस्ताव लवकरात लवकरच तयार करून पाठवू असे आश्वासन माननीय आयुक्त महानगरपालिका यांनी दिले। तसेच 9 तारखेला विधानसभेला ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला आहे। आज माननीय आयुक्त साहेबांच्या दालनात कशेपी प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या वतीनं बैठकीला आलो होतो। माननीय मुख्यमंत्री येत्या काही दिवसात नाशिक दौरे आले असताना माननीय आयुक्तांना त्यांनी सांगितलं होतं की तात्काळ कशेपी प्रकल्पग्रस्तांचा प्रस्ताव सादर करा। व माननीय सहआयुक्त किंवा आयुक्त उपायुक्त सातारकर साहेब नसल्यामुळं माननीय आयुक्तांनी उद्यावर सांगितले की उद्या येऊन आपण तुमचा विशेष बाब म्हणून किंवा तुमचा नोकरीचा प्रस्ताव शासकीय प्रस्ताव त्वरित आम्ही सादर करतो असे त्यांनी आम्हाला सांगितलं आहे। त्याचबरोबर आमचा आज 14वा दिवस आहे साहेब, 15वा दिवस आहे। 25 तारखेपासून आज आम्ही उपोषणाला बसलो आहे। तर शासनाकडून माननीय आयुक्त साहेबांना आम्ही तेच विनंती केली की आमचा विषय त्वरित मार्गी लावा। तसेच आम्ही प्रकल्पग्रस्त बाधित दाखल्यांचा विषय असेल माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही तेच सांगितलं आहे की कोणती अट आणि कोणत्या विदाऊट अट विना आम्हा प्रकल्पग्रस्त बाधितांना दाखले त्वरित देण्यावे जेणेकरून त्यांना तो नोकरीचा मार्ग मोकळा होईल। त्याचबरोबर अन्य माननीय जिल्हा प्रशासन आमची पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सहविचारात आहे, तेव्हा अनेक प्रश्न सहविचारात आहे। त्याचबरोबर त्याचबरोबर आम्ही 8 तारखेला साधारण 8 ते 9 तारखेला माननीय मुंबईला विधान भवनावर ठिय्या आंदोलन करणार आहे। त्या संदर्भातही आम्ही त्यांना पत्र व निवेदन दिलं आहे। त्या संदर्भात पण उद्या नाशिक स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।